गोवटे टीमकडून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि त्याच्यानंतर पहिल्या चेंडूचा खरपूस समाचार. चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी आलेला खणखणीत चौकार. चिंधऱ्या उडवल्या या गोलंदाजीच्या. 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके, 1 चौकार 1 षटकार. प्रतीक मात्र आपलं प्रतीक दाखवतोय फलंदाजीतून. निलेश पुढचा चेंडू आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. परत एकदा सांगू इच्छितोय टॉप स्कोर करणारा संघ थेट पुढच्या फेरीत दाखल होईल. त्याला सामना दुसरा खेळता येणार नाही. थेट तुम्ही अगदी टॉप स्कोर न पुढे आपल्याला वाटचाल दिली जाणार आहे. निलेश ज्याच्याकडे बघितलं की तुम्हाला हा चेंडू निर्धाव. इथे अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. डीप विकेट क्षेत्र केलंय क्लिअर. चेंडू अडवला जातोय तोपर्यंत 2 धावसंख्या धावपट्टीवरती होत आहेत. पेजवरती 2 धावसंख्येनं प्रतीकनं मात्र धावसंख्या वैयक्तिक 4 चेंडूंचा खेळ संपलाय निलेशच्या आणि 4 चेंडूंमध्ये 12 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहे. 12-0. एनसी आणि विन्सी एंटरप्राइजचे मालक सन्माननीय बिंट्याशेठ म्हात्रे यांचं आगमन काही क्षणामध्ये या स्पर्धेमध्ये होईल. पंडित सर. बॅटला ब्रेक झाला होता. या वेळेला हा प्रतीत फसला असता. नरेश स्पोर्ट्स विहा 11 नरेश स्पोर्ट्स वशेणी आणि इकडे जय हनुमान गोवठणे. पाहू शकाल अतिशय छानशी रंगतदार मॅच. आजच्या रजनीतील शेवटची मॅच म्हणजे प्राथमिक फेरीतील. पुढचे उपांत्य फेरीला सुरुवात होईल. टॉप स्कोरला कोणता संघ जातोय? निलेश कोट्यातील पुढचा चेंडू आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक मात्र त्या बलेला करत नाही. चुकी. संपला खेळ पहिल्या षटकाचा आणि 1 षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या बिनबाद 12च्या घरात. डीजे नेतृत्व करणारा संघ मालक नाव आहे व्यंकटेश म्हात्रे वशेणी यांचं शुभागमन आहे. काल परवाच होलिकोत्सवाच्या दिवशी द्रोणागिरीमध्ये विल्ला या ठिकाणी पाहू शकाल पंचांकडून स्प्रे घेऊन जा. स्प्रे घेऊन जायचा आहे. स्प्रे पाहिजे. पंडित सर तत्पूर्वी आमचे गुन्हेलेखक मनीष चिरळेकर स्नेह भोजनासाठी गेले आहेत. तर त्यांची जबाबदारी चुंबल संघाची रणमशीन अर्थात सलामीचे आक्रमक फलंदाज साईश नार्गेकर यांनी उचलली आणि गुन्हेलेखकांचं काम करत आहेत. त्याबद्दल त्याचं मनपूर्वक आम्ही आयोजकांच्या वतीनं आभार मानतो. काळी परेश परदेशी यांना जबाबदारी सांभाळली होती. तर सन्मान करूया सर. सन्मान घ्या. सन्माननीय उपस्थित पाहुण्यांमधून मी व्यंकटेश म्हात्रे यांना विनंती करेन की प्लीज चला आपण. विंटा म्हात्रे आपल्याला विनंती असेल आपण अतिथी कक्षात जायचं आहे. त्याचबरोबर सन्माननीय संदीप पाटील माऊली जासई आपल्याला विनंती असेल आपला आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. आज दिवसभर खरं तर तुम्हाला पूर्व विभागातच थांबायचं आहे. उद्याही सकाळी तुम्हाला पाठीमागे असणाऱ्या पाचगाव प्रीमियर लीगला परीक्षित करायचं आहे. थेट कलंबुसरे चिरनेर आणि मोठी हाच प्रवास 2 दिवसाचा असणार आहे तुमचा. चला राजेंद्रजी घरत आणि संदीपजी तांडेल तिघांनाही विनंती करून त्रिवेणी संघ मला की आपण एकत्रितपणे आपला सन्मान या निमित्तानं स्वीकारायचा आहे. राजेंद्रजी घरत मॅनफ्रॉम नवीन सेवा, संदीपजी तांडेल मॅनफ्रॉम नवघर आणि संदीपजी पाटील मॅनफ्रॉम जासई अशा या तिन्ही पंचांचं उरण पंच असोसिएशनच्या सर्व सिलेदारांचं आम्ही स्वागत. व्यंकटेश म्हात्रे साहेबांचं शुभागमन. पंडित सर. व्यंकटेश म्हणजे होलिकोत्सवाला द्रोणागिरीमध्ये ज्यानं खरं तर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळानं आयोजित केलेल्या होलिकोत्सवाला एक प्रचंड मोठं योगदान दिलं. UPL सीझन 6ला
मला वाटतं एक स्पॉन्सर म्हणून वैशाली टीमचे राहिले याही वेळेला ते आपल्या टीमला प्रोत्साहित करण्यासाठी आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोवटणे टीमचा निलेशकडे बघितलं ना राजा सर, तर पूर्वी बिलियन टाके अशाच प्रकारे डोक्याला तशा प्रकारचा अगदी कॅपच्या ऐवजी कार्फ लावून खेळायचा आणि तिथे मात्र तीच पुनरावृत्ती गोवटणे टीमकडून निलेश खेळताना दिसला. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज अतिश आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न होता. लेग स्टिकच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू होता. क्वालिफाईड पंचाने हेरला, सर घोषित केला. अवांतर एक धावसंख्येमध्ये भर पडलं. संघ पोहोचतोय तो 13च्या घरात. 13 लॉस ऑफ विदाउट विकेट. ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल सन्माननीय संदीपजी म्हात्रे, संदीपजी पाटील, राजेंद्र गरत अशा त्रिवेणी संगम असणाऱ्या खरं तर तिघांचाही आदरपूर्वक सन्मान. सुशांतदादा पाटील आयोजित सुशांत सागर ट्रॉफी दरम्यान त्यांचा आदरपूर्वक सन्मान होतोय. हो, सरळताने खेळण्याचा प्रयत्न झेपावला होता झेलवरती. इथं मात्र थोडासा अंतर कमी पडला. जलद गतीनं धावत येऊन चेंडू ती झेल पकडण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न असफल जरी ठरला असेल. एक धावसंख्या पळवून काढली. एक धावसंख्येवरती समाधान मानलं गेलं. वैशिवणी गावचा बायकर मॅन ज्याला प्रवीण ठाकूरनी छोटा चित्ता अशी उपाधी दिली, छोटा बिबट्या पाहायचं आहे. याच सीझन मध्ये बायकर मॅन ठरला. ओ फर्स्ट स्लिप मध्ये असणारा क्षेत्ररक्षक होतो. फंबल. एक धावसंख्या पळवून काढली. एक निश्चित धावसंख्या वधारली. धावसंख्या गुणपटलावरती पाहायला मिळतो आहे ती 14 लॉस ऑफ विदाउट विकेट्स. प्रतीक पाटील आणि जीवित मात्रे अशी जोडी 7 चेंडू खेळतोय. प्रतीक 12 धावसंख्या तर एक चेंडू मध्ये एक धावसंख्या उभी करतोय जीवित. 15 धावसंख्या धावपटलावरती आहे. एक्स्ट्रा 2 माफ करा 16 आणि 16 नंतर या वेळेला येतोय हा टोला डीजे ओमीकडे. ओमी डीजे ब्रँडेड षटकार. अतिश हो मोठा टोला घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचं समीकरण आलं नाही. चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातात. या वेळेला एन्जॉय करताना गोवठणेवरून सुनील वर्तक लाईव्ह टेलिकास्टिंग मधून आपण पाहतोय. ऑन स्क्रीनवरती विंट्या शेट दिसत आहेत. क्रिकेटमधील क्रीडा क्षेत्रावरती असणारं प्रचंड प्रेम, त्यांचा आदरपूर्वक सन्मान. एका षटकानंतर जाऊया. हो फुलटॉस चेंडू होता. आडव्या पट्ट्यात घेण्याचा प्रयत्न होता. क्वालिफाईड पंच हेरतायत. लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच सांगतायत येस इट इज वाईट. अवांतर एक धावसंख्येमध्ये भर पडेल. संघ पोहोचेल 23च्या घरात. 23 लॉस ऑफ 0 विकेट. चमचमत्या ट्रॉफ्या, चकचकीत आयोजन, आयोजकांच्या अगदी धडपड तळमळ जर पाहिली त्यांची. ओ फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जेल खाली आहे. करणार नाही चुकीला माफी नाही. परतावं लागेल. पहिला विकेट फॉलो होईल. यावेळेला नाव आहे प्रतीक पाटील. बॅक टू पॅव्हेलियन. खलनायक उमाय प्रतीकनं आपलं प्रतीक दाखवलं. इथं मात्र 18 धावसंख्या कॉन्ट्रीब्यूट केल्या, वर्ग केल्या आपल्या टीमसाठी आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाजी मार्कवरती आहे आतिश पाटील. आतिश टू आतिश असं कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. गाव असणार गोवठणे आणि वैशिणी. छानसं नियोजन आणि त्या नियोजनाची धुरा सुशांतदादा पाटील आणि त्याचबरोबर रोहन मोकल अनेक शिलेदार या कार्यक्रमातून. बॅट्समॅन अतिश पाटील ऑन ट्रॅक फलंदाजी मार्कवरती अतिशय या अस्त्राचा स्वीकार करतात. हो अतिशय सुरेख स्विच हिट. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर अगदी जमिनीला पॅरलल समांतर आपल्या बॅटमधील अतिशय खणखणीत षटकार.
जोडली नाही. मग होलिकोत्सवाला त्यांचं मंडप, त्याचबरोबर अनेक गोष्टी उदात्त भावनेतून दिल्या. त्या वेंकटेश शेट्टी यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य मंचावरती होतोय. जाऊया मैदानाकडे. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय वैभव. येस, मालिका बीर साठी आपण एका रात्रीत काय कामगिरी करतोय हेच फक्त ग्राह्य धरलं जाणार आहे. म्हणजे तुम्ही सुपर 4 मध्ये क्वालिफाय होतानाच फक्त तुमचे जे काही पॉइंट्स असतील तेच मालिकावीर साठी ग्राह्य धरले जातील. परत एकदा फटका फसलाय. स्वतः गोलंदाज वैभव करणार नाही चुकी. वैभवच्या या चेंडूवरती मिळतोय एक मोठी सफलता. जीवित मात्र बॅक टू द आउट. जीवित परतला. सलामीचा आघाडीचा फलंदाज ज्या वेळेला फलंदाजी करण्यासाठी नरेश स्पोर्ट्स वशिनी संघाकडून गेलं त्यावेळेस वैयक्तिक धाव संख्या मात्र जमा केल्या. त्या जीवितनं 3-4 चेंडू फेस झाला. धडकला होता प्रतीप, ज्या प्रतीपनं 18 धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती जमा केल्या. एकूण सांघिक धावसंख्या धावपटलावरती 2 लॉस 29, 2 बाद 29. गोलंदाजी मार्ग प्रति गोलंदाज वैभव. हो, लांब आणि अजूनच लांब येतोय बॅट मधून एक खणखणीत अंतिमच्या बॅट मधून षटकार. पंडित सर, छोटा बिबट्या गेला, आता टायगर आला. उरण पूर्व विभाग प्रीमियर लीगचा मालिकावीर बायकरमॅन अंतिम ठाकूर. अंतिमच्या बॅटमधून हा प्रथम षटकार आहे. अजूनही बाकी आहेत असं दाखवतोय. चौफेर नजर करडी टाकतोय. कुठून मला फटका घेता येईल ऑन स्क्रीन मध्ये पाहू शकाल. प्रवीण आंबरे ज्याप्रमाणे खरं तर बॅटला क्रीजमध्ये आपटायचा त्याप्रमाणे इथे पाहू शकाल. बॅटमध्ये फटका मात्र आपल्या टप्प्यात आला नाही. मिस टायमिंग फटका होता. अतिशय खराब क्षेत्ररक्षण. 2 धावसंख्या काढल्या गेल्या. 2 धावसंख्येबरोबर 2 चेंडू फेस होताना 8 धावसंख्या सांघिक धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 37. शिवभक्त युवा शिवव्यक्त अलंकाजी ठाकूर तथा शिवभक्त अमोल ठाकूर यांना विनंती केल्याने आपण ही व्यासपीठावरची कृपा करायची आहे. प्रमोदजी पुंडेकर, सुजितजी पाटील या सर्व मंडळींना विनंती केली आयोजकांच्या वतीनं की आपण सर्वांनी व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे. पंडित सर, शेवटचा सामना सुरू असल्या कारणानं तुम्हाला सांगितलं जातो 59 धावसंख्या हा टॉप स्कोर आहे. 7 धावसंख्या काढल्यानंतर तुम्हाला थेट बाय मिळणार आहे. पुढची वाटचाल दिली जाणार आहे. दिघाटी संघ प्रतीक्षेत आहे. इथं मात्र काय होतोय, फटका फसलाय आणि चेंडू मात्र निश्चितच झेलभूमीला दान झाली. एका ट्रॅकवरती 2 ट्रेन याव्यात, अपघात व्हावा असं काहीसं वाटलं. दोघांचाही दर्शी क्रमांक 7 आहे. गोवटणे संघाचा विचार करायचा झाला तर मला वाटतं हा संघ धोनी फॅन आहे असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. लकी नंबर आहे 7. मॅच आपण आजच्या दिवसातील खेळतोय किंबहुना 6वी. 7व्या मॅच कडे जायचं असेल तर तुम्हाला हा सामना जिंकावा लागणार आहे. गोवठणे टीम अंतिम षटकार दाखवला पहिल्याच चेंडूवरती. तलवारीच्या पेक्षाही वेगानं फिरणारी बॅट पाहायला मिळतोय. दुधारी तलवार हातात आहे अंतिमच्या, ज्यानं पहिला फेकला चेंडू दूर आणि दूरच अगदी त्या क्षितिजाच्या पलीकडे 6 धावा दिल्या. अगदी जर लांबी मोजली गेली असती ना तर 8 धावा मिळू शकल्या असत्या त्या षटकारावरती. एवढा लांब लचक फटका आला अंतिमच्या बॅटमधून. बॅटचं तोंड उघडलंय. चौकार आणि षटकारांची आतषबाजी. इथे मात्र पाहू शकाल अतिशय सुरेख डीप एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडूला फील्ड होतोय. तोवर कॉल केलं गेलं आणि 2 धावसंख्या पूर्ण करताना दिसली. अंतिम 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारल्या गेल्या. धावसंख्या धावपटलावरती 41च्या घरात 41 लॉस ऑफ 2 विकेट्स. 3 षटकं संपली गेली आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती नरेश स्पोर्ट्स वशिनी 2 बाद 41. साऊंड क्वालिटी हायलाइट.
तर साऊंड म्हणजे कलाकारांचा श्वास हो. आमचाही बसाडे आवाज आपल्यापर्यंत उत्तम करून पोहोचविताना दिसत आहेत. प्लीज क्वालिफाईड पंचानं इशारा दिलाय, पाण्याची व्यवस्था केली जाईल, आपण इथे पाहू शकाल. मुख्य अतिथींमधून उपस्थित पाहुण्यांमध्ये बंटी शेठ यांचं शुभागमन आहे. वेलकम, स्वागत आहे या सुशांत पाटील आयोजित सुशांत सागर स्मृती चषकात आपलं सहर्ष स्वागत केलं जातोय. वैशिणी टीम खेळतोय, त्यांच्या विरुद्ध खेळताना संघ दिसतोय तो गोवटणेचा. गोवटणे निलेश पहिला षटक फेकला होता आणि पहिल्या षटकामध्ये निलेशने धावा खर्च केल्या होत्या त्या 12, सफलता प्राप्त झाली नाही. दुसरा षटक घेऊन येतोय वैयक्तिक कोट्यातील आणि सांघिक कोट्यातील चौथे षटक घेऊन येतोय निलेश. एकाला 2 षटकं हाताळायला दिलीत बोलल्यानंतर हा अष्टपैलू खेळाडू आहे, ऑलराऊंडर आहे आणि मात्र इथे ऑलराऊंडर या खेळाडूला दुसरं षटक हाताळण्यासाठी दिलं जातोय. 6 वर्षापासून फार्मात असणारा, कंटिन्यू आपला फॉर्म टिकवून ठेवणारा खरं तर नाव आहे ज्याचं निलेश. हो, अतिशय सुरेख सन्मान दिला. योग्य चेंडूला योग्य सन्मान देणं गरजेचं आहे. आणि निश्चितच आपण अशा प्रकारचं प्रेम आहे ते. आणि जर वर्तक सर आले असते तर हा सामना कदाचित गोवटणे संघाला गमवावा लागला असता असं सूत्रांकडून समजलं. वर्तक सर आल्यानंतर सामने जात आहेत, सूत्रांकडून समजलं गेलं. अतिशय छानसा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय, अतिशय उत्तम फटकेबाजी. इथं मात्र बालच्या स्वरूपामध्ये इशारा येतोय. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या, 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती आहे ती 43. आणि इथे पाहू शकाल पुढचा चेंडू निलेश. वैशिणी ब्रँडेड ज्याच्या बॅटला मिळाली धार, अतिश पाटील बरसला देतोय फाईन लेगच्या दिशेने एक षटकार. आल्या निलेच्या या चेंडूवरती दिला तडाखा, दाखवून दिलं हम भी किसे से कम नाही. अतिश बॅट मधून आलेला षटकार, षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या वधारल्या. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 49. अजूनही 1 षटक आणि काही चेंडू शिल्लक आहेत. चेंडू फेकले गेले 3, 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 59 टॉप स्कोर आहे. परत एकदा हा सामना टॉप स्कोर करणार का? वाव, अतिशय सुरेख फटका फसलाय. झेलच्या पाठीमागे एक क्षेत्ररक्षक धावतोय. पहिल्या टप्प्यावर चेंडू उचलला तोवर गुड रनिंग बिटवीन म्हणावे लागेल. अतिश आणि अंतिम यांच्यात 2 धावसंख्या पूर्ण केल्या आणि 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत त्या 51. अर्धशतक कंप्लीट. सर सुनील वर्तक सरांचा संघ उद्या आहे आणि ते गोवडणे संघ आहे. पॅक पुरस्कर्ते आपले कोषाध्यक्ष सचिव सुनीलजी वर्तक सरांचा संघ उद्या आहे. आणि निश्चितच खरं तर हे मात्र येतोय परत एकदा अतिश ब्रँडेड डीप मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या बाजूने टोलवलेला आहे. खणखणीत गगनचुंबी आकाशाला गवसणी घालणारा षटकार. मारावंसं वाटतोय की मारलं इथं अतिश पाटीलनं बेधडक. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि त्याच्यानंतर लॉंग ऑन कडे डीप मिड विकेट कडील आणि लॉंग ऑन कडील क्षेत्ररक्षक पाहू लागले. त्यांच्या मस्तकाला दस्तक देत चला बॉलमॅन, बॉल फेकायचा आहे. प्रत्येक टीमनं 2 ते 3 ते 4 चेंडू चूज करून ठेवायचे आहेत, निवडून ठेवायचे आहेत. अंधारी रात्र आणि एका सह्याद्रीच्या खोऱ्यात ही स्पर्धा आहे मातोश्री मैदानावरती. चेंडू एकदा का खरं तर प्रेक्षकांच्या भेटीसाठी गेला की परत मैदानात. चला मॅच बॉल येतोय.
अतिशय सुरेख खेळ आणि या खेळाचा आस्वाद घेताना सर्व क्रीडा रसिक आपण मैदानाच्या बाहेर लाईव्ह टेलिकास्टिंग मधून सुद्धा मला बघतोय. हो, इथं मात्र आडव्या पट्ट्यात कमरेतून वाकून मनगटाच्या साह्यानं टोलवलेला चेंडू फसला गेला, पकडला गेला, झेल परतावला गेला. ती स्वाडी बॅक टू पॅव्हेलियन. कित्येक चित्रपटात परत एकदा अजूनही आपल्याला बऱ्याचशा नियमानं काटेकोरपणे खेळ खेळणं फार ग्रामीण टेनिस क्रिकेट गरजेचं आहे. 90 सेकंदातच एखादा खेळाडू जाऊन पॉपिंग क्रीज मध्ये खेळ सुरू करणं बंधनकारक असणार आहे. या नियमांची ज्या वेळेला सातत्यानं पालन मैदानावरती केलं जाईल तेव्हा क्रिकेट ऍडव्हान्स होताना आपल्या रायगड त्याचबरोबर आपल्या उरणचं क्रिकेट ऍडव्हान्स होताना दिसेल. इथे पाहू शकाल 4 षटकं झाली. निलेशनं वैयक्तिक 2 षटकं हाताळली. पहिला 12 आणि दुसऱ्या षटकामध्ये 16 अशा जवळजवळ 28 धावसंख्या खर्च केल्यात निलेशनं. सफलता प्राप्त झाली त्याला 1. थोडंसं महागडं खरं तर अगदी हा गोलंदाज ठरला. वैभवनं छान गोलंदाजी केली होती. आता कोण बोलायला आलंय? 1 षटकार आणि 3 दुहेरी. 12 धावसंख्या खर्च केल्या होत्या. नवीन आलेला फलंदाजी मार्कवरती धर्मेंद्र तांडेल. हो, आडव्या पट्ट्यात अंतिम. या वेळेला मात्र पंचांकडे दाद मागतोय. लेग स्टिकच्या अगदी वरून गेलेला जवळजवळ चेंडू असावा. दात फेटाळली गेली. रिव्ह्यू घेतलाय. आपलं स्वतःच एक खरं तर DRS आहे आणि तो इथं खर्च करताना दिसतोय. अंतिम. चला, तिसरे पंच ऑन स्क्रीन वरती येतील. चला रोहन सर, आपण स्क्रीनवरती यायचं आहे. ज्या ठिकाणी वाईट साठी असणार आहे. चला जय सर, झटपट पटापट. आणि निश्चितच ज्या वेळेला संभ्रमात असणारा गुलदस्त्यात असणारा निर्णय असेल त्याच्यावरती इतरांनी वाकीत करू नये. आणि सोनाराने टोचलेले बरे, लोहाराने टोचले तर कदाचित वाया जातील. आणि म्हणूनच आपण क्वालिफाईड ऑफिशियल्स ऑन स्क्रीन वरती बोलावलंय. नाव आहे जयेश सर. इथे निश्चितच त्याच्यावरती सुवर्ण मध्य साधला जाईल. निर्णय आपल्यापर्यंत पोहोचविला जाईल. अंतिम हा DRS घेतलाय. इथं फील्ड डिसिजन आहे, फेअर डिलिव्हरी आणि त्याच्यावरती पंच निर्णय घेताना दिसतील स्क्रीनवरती. आयोजन उत्तम आहे. आजच्या रजनीतील प्राथमिक फेरीतील शेवटची मॅच. येस, इट इज फेअर डिलिव्हरी. उत्तम छान लेग स्टिकच्या अगदी वरून जाणारा चेंडू आपण पाहिला. निर्धाव चेंडूची सांगत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाली. या षटकातील पुढचा चेंडू म्हणजेच पहिला चेंडू, सेकंड चेंडू, दुसरा चेंडू. गोलंदाजी मार्कवरती आहे सचिन. सचिन ज्याचं नाव खरं तर क्रिकेटचं प्रतिनाव आहे सचिन, गॉड ऑफ द क्रिकेट. क्रिकेट विश्वातील जणू ईश्वर. दुसरा चेंडू. हो, फटक्यांमध्ये सातत्यानं ताकद आहे. इथे मात्र धर्मेंद्रचा हा फटका फसला गेला. 22च्या स्वरूपामध्ये 1 धावसंख्या पूर्ण झाली. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या गुणपटालावरती आहे 59. म्हणजे आजच्या या रजनीतील 59 धावसंख्या पूर्ण होत आहेत, ज्या पहिल्या टॉप स्कोर झालेला आहे. हो, इथे जोरदार अपील केलं गेलं
आणि निश्चितच लेग बाईकच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय ती एक धावसंख्या बरोबर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय 60च्या घरात 60 लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 चेंडूंचा खेळ संपला. पहिला निर्धाव, त्याच्यानंतर एक आणि त्याच्यानंतर एक लेग बाईच. 60 धावसंख्या धावपटलावरती 60. येस, टॉप स्कोर झालेला आहे. म्हणजे या सामन्यातून जिंकणारा संघ आहे त्याला पुढची वाटचाल दिली जाईल थेट. हो, यावेळेस काय होईल आणि आपण पाहू शकाल. येस, चला पंच तिसऱ्या पंच रनआउट साठी गेलंय. आउट आहे तो, पण ते स्ट्राईक रोटेट नाही करू शकत. फक्त शेवटच्या बॉलला एका बॉलात एक असेल, जर नाही आहे अरे आउट आहे, नियम काय नंतर त्याला विचारा एकदा. चला, हा फलंदाज बाद आहे धावचीच्या स्वरूपामध्ये. परतावं लागेल या फलंदाजाला, ज्याचं नाव आहे अंतिम धावचीच्या स्वरूपात बॅक टू पॅव्हिलियन. अंतिम गेला. रूल काय बोलतोय तुम्ही? स्ट्राईक रोटेट नाही करू शकत. जर शेवटचा बॉल आहे, एक बॉलात 1 किंवा 2 किंवा 3 काय पाहिजे नाही, तेव्हा विकेटच्या हातात विकेटच्या बॉलात आधाराचा क्लोज तुम्ही स्ट्राईक रोटेट नाही करू शकत. मग काढतो. एक बॉलात 1 पाहिजे ना, तेव्हा विकेटकडे गेला तर काढू शकतो. तर आपण स्ट्राईक एंडकडे पाहू शकाल. नवीन आलेला फलंदाज जितेश पाटील फलंदाजी मार्कवरती सज्ज. वशिनीच्या टीम कडून मिडल ऑर्डरला खेळणारा खेळाडू आहे, मधल्या फलीतून खेळणारा खेळाडू आहे. या वेळेला मात्र चेंडू मिस करतोय, जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. आतापर्यंत या षटकात सचिननं 5 चेंडू फेकलेत. 5 चेंडूंमध्ये लेग बाईच्या 2 बाकी उत्तम खरं तर गोलंदाजी करताना दिसलाय सचिन. हो, इथे मात्र पाहू शकाल जेलच्या स्वरूपात यष्टिरक्षकानं केली नाही, चुकी पकडला जेल. परतावं लागेल या फलंदाजाला मात्र बॅक टू पॅव्हिलियन. पहिलं सत्र संपलं गेलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय. हा 11 नरे स्पोर्ट्स वशिनी संघाचे 5 बाद 60च्या घरामध्ये. तुटले तर तलवारीच्या घावाने तुटले जाणार नाहीत, अशा मित्राकडून 2 शब्द सुशांतसाठी. सेकंड मॅच 3 षटकांची असणार आहे. टॉस होणार आहे पहिल्यांदा पिंट्या शेट यांच्या पवित्र विश्वासने आणि आपण पाहू शकाल एकीकडे असणार आहे दिघाटी, तर त्यांच्यासोबत दुसरा संघ असणार आहे ज्या संघाचं नाव आहे RN चिर्ले. निर्दोष आणि त्याचबरोबर
आर्यन चिरले संघ नाणेफेकीचा कळ जिंकतोय. निर्णय निश्चितच ते आपल्याला कळवतील. तोपर्यंत जाऊया पिंपळा शेठच्या थेट आवाजाकडे, ज्या आवाजातून सुशांतसाठी दिली जाईल. सुशांत दादा म्हणजे सुमित वकील यांचे बंधू, बरोबर ना, आमचे खास मित्र. आता मी काही बोलत नाही. आठवण येते सुशांत दादा आज या क्षणाला, आठवण येते सागर दादा आज या क्षणाला, तुमच्या जाण्यानं दुःख वाटे मनाला, तुमच्या जाण्यानं दुःख वाटे मनाला, साऱ्या मित्रांचा तुम्ही लाडाचे, गावाचे तुम्ही लाडाचे, या परतुनी भावा, मित्र बोलावती तुम्हाला, तुमच्या जाण्याने दुःख वाटे मनाला, तुमच्या जाण्याने दुःख वाटे मनाला. सुशांतसाठी 2 शब्द. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. खूप छान. हॅलो छेट. हे शब्द नव्हे, मित्रांप्रती आठवणी होत्या. खरं तर अतिशय कमी वेळ दिलास मित्रा, आमच्यामधून निघून गेलायस. सुशांतसाठी हे प्रेम होतं एका मित्राचं, आणि म्हणूनच मित्र ईश्वराचं दुसरं नाव आहे. त्या सातत्यानं ईश्वरासोबत आमचंही वास्तव्य जणू राहिलं, आणि त्याच्या आठवणीप्रती विंटा शेठ यांनी गायलेलं एक सुंदरसं गीत ऐकलं. परत एकदा चलतोय घेऊन मैदानाकडे. गोवटने संघ फलंदाजी करणार, आणि मी म्हटलं होतं ऑलराऊंडर 2 षटकं हाताळतोय, आघाडीची फलंदाजी करण्यासाठी येतोय निलेश, आणि त्याच्यासोबत असणारा एक फलंदाज, नाव आहे संकेत म्हात्रे. जशी खेळायला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल. रिवॉल म्हात्रे, मॅन फ्रॉम ओले पनवेल. थँक्यू सो मच नितेशजी पंडित सर. धन्यवाद राजेंद्र भगत सर. आपण सुशांत सागर स्मृती चषक 2026 या दुसऱ्या रात्रीतला हा सामना क्रमांक 5वा पाहतोय. तर अनिल स्पोर्ट्स गोवटणे आणि त्यांच्या विरोधात दिया 11 नरेश स्पोर्ट्स. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. निलेश पहिलाच बॉल हलकाचा स्टेअर केलाय, मात्र क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. बिहाइंड द बॉलर चेंडूला अडवतोय. तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट सहज झाली आहे. संघाची धावसंख्येला सुरुवात झाली आहे. करायचे आहेत, आपण बघितलं तर टार्गेट जो अचीव्ह करावा लागणार आहे 61 धावांचा. आजच्या रात्रीतला सर्वात जास्त धावसंख्येचा स्कोर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, आणि जो जिंकेल त्या संघाच्या नावावर 2 विजय प्राप्त होतील. म्हणजे 1 वर 1 बोनस मिळेल. त्यासाठी प्रयत्न असेल. स्टेट ड्राईव्ह ऑन द राईट केलाय. अप्रतिम टोला, धावा होतील 4 गोला. येतो चौकार. गोवटने टीमचा बॅट्समन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क येत नाही. डॉट बॉलची समाप्ती. बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल संकेत म्हात्रे. एका बाजूला निलेश म्हात्रे ही जोडी मैदानात. संकेत म्हात्रेनं चौकार ठोकला होता, तोच बॅट्समन ऑन स्ट्राईक. तर गोलंदाज विशाल म्हात्रे. म्हात्रे टू म्हात्रे. म्हात्रेंचा वॉर बॅटल मैदानाच्या आतमध्ये डीप बॅकवर्ड केलेला खूप फटका चांगला सजवलाय. चेंडू जाईल, पंचांचा इशारा येईल. आणखी एक चौकार.
संकेत मात्रेच्या बॅट मधून 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. 2 बॉलवर 2 चौकार. तोच संकेत ऑन स्ट्राईक. विशालचा हा बॉल. हाही शॉट अँड पुल केलाय. इलिमिनेशन कमी. झेल खाली क्षेत्ररक्षक टिपतोय झेल आणि इथे मात्र पहिला विकेट. फर्स्ट विकेट डाऊन. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा गणेशजी गावण यांचे इथे आगमन झाले. दिवेश नवेश सर्वांनी गणेशजी गावण आणि दवेशजी गावण अजित गावण ही सर्व गावण कंपनी आणि गावण नाव ज्यावेळी कानावर पडतं ना एक वेगळा आनंद मनाला सर नेहमी वाटत असते की गावण ज्या नावामध्ये एक ताकद आहे. असे सर्व गावण बंधू आज इथे आलेत. मनाच्या अंतकरणापासून प्रथमतः या साऱ्या मंडळींचा आम्ही शब्द सुनानं सुशांत सागर ट्रॉफीच्या वतीने स्वागत करतो. त्यांच्या समेत समर्थ ट्रॉफीचे प्रमुख आयोजक आणि येणाऱ्या काळामध्ये समीर राजकारणामध्ये उत्तुंग झेप ज्यांची आपल्याला पाहायला मिळेल असे सागरजी पाटील. मनामध्ये महत्वाकांक्षा आणि असायला हवी जिद्द चिकाटी आत्मविश्वास क्षेत्र कुठेही असू द्या ते असायला हवं. आणि ज्यावेळी ते तुमच्याकडे ते असतं त्यावेळी कुठल्याही गोष्टीमध्ये अशक्य नसते. अशक्यही शक्य करतील स्वामी. फक्त विश्वास ठेवा आणि सागरजी पाटील हे येणाऱ्या काळामध्ये राजकारणामध्ये मोठं असेल. रिवाल सर नक्कीच देऊया आपण शुभेच्छा सागरजी पाटील यांना. आणि इथे हा आल्या क्षणाला लॉफ्टेड स्ट्रोक. ओहो हातातून झेल निसरलाय. चेंडू गेलाय सीमा पार. आलाय हा खणखणी षटकार. पहिल्या बॉलवर लॉंग हिट पाहायला मिळाला आणि धावसंख्येला नेऊन ठेवले 15 या आकड्यावर. खरं तर 61 धावांचं आव्हान आहे. शतक क्रमांक सुरू आहे दुसरं जितेश पाटीलचं. पहिलं मात्र ओव्हर फेकलं होतं विशालनं. खूप चांगली गोलंदाजी. जरी 2 चौकार आले विशालच्या गोलंदाजीमध्ये तरी पॉवर प्लेचा ओव्हर त्यानं अप्रतिम फेकला होता. 9 धावा 1 विकेट. मात्र गोलंदाज जितेश. चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट ऑन द राईस खेळलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका ब्लॅक स्क्रीनच्या जवळ क्षेत्ररक्षकाला वेगानं. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावाही पूर्ण झाल्यात. खूप सुरेख रनिंग बिटवीन तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 2 बॅट्समन एका बाजूला विशाल दुसऱ्या बाजूला मापेसाद एका बाजूला निलेश आणि वैभव. निलेश आणि वैभव ही जोडी मैदानावर वंडावून आलेला वैभव तुम्हाला पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईक बॅट्समन वैभव म्हात्रे. निलेश म्हात्रे खरं तर ज्यानं चांगली आतापर्यंत बॅटिंग केली आहे. चेंडू मिस झालाय. सरळ स्ट्रेट व्ही शेवनं खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅट्समन निलेश म्हात्रेनं. मात्र जितेश पाटीलचा हा बॉल डॉट जातोय. अर्थातच गोलंदाज. सेकंड ओव्हर 17 धावा 61 करायच्या आहेत. षटक क्रमांक सुरू आहे दुसरं. 1 गडीबाज 17. पुन्हा एकदा दूरवरनं जितेश पाटील येते पंचांना पार करून. अपरकट खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आला नाही. चांगलं कमबॅक करतोय आता. गोलंदाजीच्या भूमिकेत जितेशचं कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलवर षटकार मारल्यानंतर काय कमालीचं कमबॅक करत असताना खरं तर गोवडने संघ ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण केलं. पहिला टॉस जिंकल्यानंतर वशने टीमनं ठेवलेलं ते आव्हान 61 धावांचं. आता गोवडने टीमचा बॅट्समन पुन्हा एकदा भिरकावून दिलाय बॉल. बॅकवर्ड केलेला चेंडू एका टप्प्यानं फ्लाय झालाय. गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. आलाय चौकार.
चिरनेर संघ या स्पर्धेमध्ये तिन्ही संघ हारलेत, तरी पण चिरनेर संघ मात्र पेनच्या मैदानावर लगातार 2 सामने प्राऊड ऑफ चिरनेर. साहिल चव्हाण पुन्हा एकदा गरजलाय. सध्याच्या घड्या इन फॉर्म असणारा फलंदाज 40 धावा ज्याला काय उद्या बाईक स्वप्नात त्याला मिळेल. Oh, it's a great, tremendous and marvelous huge sixer. तू असा होता मार्केट दुसरा षटकार का बॅटिंग केली आहे निलेश ने. 2 षटकार 1 चौकार. सोबतीला असणारा बॅट्समन वैभव. आता मात्र 2 फलंदाजांची जोडी धावसंख्येला नेऊन ठेवले तब्बल 27 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 समाप्त झाला जितेश पाटीलचं आणि 1 गडी बाद 27 धावा. चला सन्मानाकडे आपण जाऊया. गणेशजी गावण, गणेशजी गावण, निखिलजी गावण आणि सर्व गावण बंधू आहेत. अर्थात पिरकोण विभागातील सर्व मंडळी आहेत आणि ज्या ज्या वेळी ही नावं समोर येतात ते मनाला वेगळा आनंद हा मला नेहमी देऊन जात असते. अशा गावण परिवारातील सर्व आधारस्तंभ आज सुशांत सागर ट्रॉफी त्यानं प्रेम दाखवलं आहे आणि प्रेमापोटी त्या आल्या त्या सर्व गावण बंधूंचं मनापासून आम्ही आभार मानतो. अनेक गावामध्ये पंडित सर काही नाव प्रसिद्ध असतात, मग आमच्याकडे काही नावं आहेत नारंगीकर, मोकळ, ठाकूर असे अनेक आहेत. तर त्या प्रकारचं गावण हे नाव पिरकोण किंवा आवरा विभागामध्ये प्रसिद्ध असं आहे. त्या नावाचं एक वेगळी जादू समाजामध्ये. असे गावण परिवारातील सर्व रती महारथी असणारे व्यक्तिमत्व निखिलजी गावण चांगले क्रिकेटपटू आहेत. या सर्व मंडळींचं विद्यमान सदस्य समीर गोपाळ डुंगीकर यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. परिवार सर ते जाऊया मैदानाच्या दिशेने. 18 बॉल आता 34 धावांची आवश्यकता आहे अनिल स्पोर्ट्स गोवटणे संघाला. आणि पुन्हा एकदा लॉंग हिट, वाईड इज लॉंग ऑन, अगदी स्टेट ड्राईव्हला फटका जवळ राईस खेळलाय. स्टेट ड्राईव्हचा फटका 2 धावा. टाळ्यांचा प्रचंड आवाज मैदानाच्या बाजूने येतोय. अर्थातच हा आवाज आहे गोवटणे टीमसाठी. 2 धावा ज्यावेळीच पळून काढल्या ना अनिल स्पोर्ट्स गोवटणे टीमनं, तिथे मात्र आता समीकरण देखील बदललंय. 17 बॉल आणि विजयासाठी 32 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 32 धावा. गोलंदाज विशाल म्हात्रे. आडव्या बादने केला फटका तर फसलाय. झेलखाली क्षेत्ररक्षक झेल टिपलाय. अगदी आपण पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक स्मिथ ज्याने टिपलेला हा झेल आणि फलंदाज होईल वैभव म्हात्रे. झेल बाद. काय वेगळं नाद नाही ना. एकदम दुःख भरी दर्द भरी गाणे फरमाइश काय केले होते ओमीला त्या रुळायला काय सबको रिव्हर्सल. हा नक्कीच ओमीकडे खूप चांगला संग्रह आहे संगीतांचा. अप्रतिम संगीत. खरं तर जुन्या आठवणी ताज्या करणारे संगीत आहेत. ओमीचं देखील आपण कौतुक करूया. आणि तेवढाच मॅच देखील रंगात येतोय. 16 बॉल अजून 32 धावांची आवश्यकता आहे. हो लवली बॉल. विशाल म्हात्रेसह प्रतिम चेंडू. इथे मात्र बीट करून सोडत असताना स्वस्तिक गावणला. स्वस्तिक गावण इन एट नंबर 4. अगदी 2 गडी बाद झाल्यानंतर 4थ्या क्रमांकावर स्वस्तिकला तुम्ही पाहताय. गोवटणे टीमचा हा बॅट्समन जिथे टीमला गरज आहे त्यात 15 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. आज सरळ स्ट्रेट ड्राईव्ह आवाज आलाय टक्कन ब्लॅक स्क्रीनच्या वरून. सुशांत सागर स्मृती चषकातला दर्जेदार षटकार.
फलकावर 2 गडी बाद. आता समीकरण बदलतंय. अनिल स्पोर्ट्स गोवटणे टीमला 14 बॉलमध्ये 26 धावांची आवश्यकता उरली आहे. या षटकांना सामन्याचं समीकरण बदललंय. आता मात्र विहा 11 नरेश स्पोर्ट्स वशिनी संघाचा गोलंदाज विशाल मात्रे येतोय. पुढील बॉल घेऊन बॅट्समन स्वस्तिक हा चेंडू पुन्हा एकदा सेट केल्याचा प्रयत्न. चेंडू मात्र दाखल सरळ कावकावनं क्षेत्राकडे एक सिंगल आली आहे. दुसरीचा प्रयत्न लक्ष नव्हतं. कदाचित या ठिकाणी वन साइड एका बाजूचा बॅट्समन धावत पलट गेला. निलेश मात्रे आणि स्वस्तिक गावण यांच्यामध्ये तालमेल बिघडलं आणि स्वस्तिकला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या 36. जाऊन पोहोचली. आता 12 बॉल्स आणि 24 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 24 धावा. मी म्हटलं की आजच्या रात्रीतला हा फ्रेश शेवटचा सामना आहे. यानंतर 3-3 ओव्हरच्या मॅच मध्ये होतील सेकंड दुसऱ्या विजयासाठी. परंतु या मॅच मध्ये जो संघ जिंकेल ना राजेंद्र सर त्या संघाला डायरेक्ट 2 विजय मिळतील. नक्कीच सर. ज्याप्रमाणे अर्शीचे पेठ संघ रातोटी कातील ही उपमा त्यांना आहे, त्याप्रमाणे आमच्या पूर्व भागामध्ये सध्याच्या घडीला वशिनी संघाला जो उपमा आहे रातोटी कातील 5 नाईट स्पर्धेमध्ये ज्यांना ट्रॉफीचे हकदार ठरले. रिवर सर क्या बात आहे. परंतु आता गोवटणे टीमला 12 बॉलमध्ये 24 करायचे आहेत. रातोटी कातील वशिनी टीमला म्हटलं तर परंतु त्यांचं स्वप्न पूर्ण होईल का या मॅच मध्ये. बघा कालच्या रात्रीमध्ये बोरकार सारख्या संघानं दिघोडे सारख्या संघाला पराभूत केलं. त्यामुळे बोरकार संघ कालच्या रात्रीमध्ये पुढे गेला. मग आजच्या रात्रीमध्ये कोणता संघ पुढे जाईल चर्चा सुरू असेल. मैदानावर प्रचंड गर्दी प्रेक्षकांची उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. 900 900 असे अनेक प्रेक्षक आज या क्रीडांगणावर मातोश्री क्रीडांगणाच्या बाहेर मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं करूया स्वागत. 12 बॉल 24 धावा. गोलंदाज येईल आतिश पाटील. मात्र त्याच्या समोर बॅट्समन निलेश मात्रे. आतिश टू निलेश हे बॅटल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिला बॉल चांगला बॉल फेकला आतिश पाटीलनं. चांगली गोलंदाजी मैदानात होताना पाहायला मिळते. खरं तर धावसंख्या भरपूर आहे परंतु गोवटणे टीमला देखील विसरता कामा नये. त्यांच्याकडेही चांगले बॅट्समन आहेत. त्यामुळं नक्कीच हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगेल यात ते मात्र शंका नाहीये. आतिश पाटील येतो पुन्हा एकदा दुसरा बॉल घेऊन. 11 बॉल्स आता 24 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटकामागे 2-2 धावा. खरं तर 12-12 धावा करायच्या आहेत. हा चेंडू बॅटवर बदलला. लावडा फेल. पंचांचा बोट हवे म्हणजेच फलंदाज होतोय 5 स्वरूपात बाद. खूप चांगली गोलंदाजी मैदानात होताना 2 बॉल फेकले त्याने. 2 बॉलवर मात्र पूर्णपणे बीट करून सोडले गोवटणे टीमच्या बॅट्समनला. आता मात्र येणारे 10 बॉल 24 धावांची आवश्यकता. 24 रन्स टू विन रिमेनिंग ओनली 10 balls. 10 deliveries remaining now and required 24 runs to need for Anil Sports गोवटणे टीम. आतिश पाटीलचं कौतुक करावं लागेल. या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा ठेवण्याचं मानस आतिश पाटीलचं असेल. बघा या ओव्हरमध्ये 10-12 धावा जरी आल्या ना, 10 कमीत कमी जरी आल्या ना धावा, तरी मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाऊ शकेल. परंतु हा ओव्हर कसा राहील.
हो पुन्हा एकदा हवेत केलाय झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय टिपला जातोय झेल तिसरा बॉल डॉट जातोय एकही धाव मिळत नाहीये विकेट नंबर 5 5वा गडी जाईल तंबूच्या आश्रयाला तुम्हाला अनेक बक्षिसे मिळतील थोडा पुढे गेला तर आणखी तिकडे नक्की ड्रॉ ज्या तिकडे बत्ते आहेत तिथे पण नक्की ड्रॉ संधीचा सोनं खरा सर नक्कीच म्हणून राजेंद्र म्हटलं की हौशे नवशे आणि गौशे प्रेक्षक जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे आनंद घेत आहेत कोणी त्या चक्रीवर सोहळचा आनंद घेते कोणी या क्रिकेटचा आनंद घेते कोणी एक अगदी मैदानाच्या कोपऱ्यात जाऊन कुठेतरी एक वेगळाच आनंद घेतोय असे हौशे नवशे गौशे प्रेक्षक आहेत त्यांचं करूया आपण स्वागत 9 बॉल 24 बघा 3 बॉल डॉट गेलेत या आतिश पाटीलचं आणि गोवडणेकर काय करतायत वारंवार मोठा लॉंग हिट खेळण्याचा प्रयत्न बॉल मिस करतायत धाव येत नाही आता कुठेतरी ही बाईकची स्वरूपात मला वाटतं काहीतरी धाव आली आहे आता 23 धावा उरल्यात बघा पहिल्या आतिश पाटीलच्या बॉलवर एक सिंगल डबल जरी आल्या असत्या कमीत कमी 10 धावा जरी आल्या असत्या ना तरी या मॅचमध्ये लास्ट बॉलर आहे ना तो कदाचित कमकुवत भेटला असता कारण विशालचे 2 ओव्हर समाप्त झालेत ही गेम प्लॅनिंग करणं गोवडणे टीमला गरजेचं होतं परंतु प्रत्येक बॉलवर हिटिंग स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये बॉल मिस झाले आता समीकरण उरलंय 8 चेंडू 23 धावांची आवश्यकता 8 बॉल 23 धावा हा पुन्हा एकदा आता स्ट्रेट केलाय हो पुढे आलाय चेंडू अडवण्याचा प्रयत्न खूप चांगला राहिला 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीयेत 2 धावा मिळत आहेत टीम गोवडणेला आणि 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे 40 या आकड्यावर पाहायला मिळते आता येणारे 7 बॉल 21 धावांची आवश्यकता 7 चेंडू 21 धावा हा बॉल फार निर्णायक असेल राजेंद्र सर या बॉलवर मोमेंट शिफ्ट होऊ शकतो गोवडणे टीमसाठी परंतु एखादा षटकार चौकार येईल का प्रश्नचिन्ह होता मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकार तर नाही मात्र इथे झेल टिपलाय अजून एक विकेट आता 6 बॉल 21 धावांची आवश्यकता आता भरोसा कोणावर असेल तो बॅट्समन मैदानात आलाय कारण आता सामना जवळ जवळ वशिनी टीमच्या बाजूने झुकलाय आणि तर गावंड परिवार थोडासा नाराज असेल कदाचित तर ज्या वेळी गोवडणे टीम खेळत असते ना किंवा दिगाडी संघ खेळत असते या विभागातील वशिनी संघ खेळत असतो आणि सातत्याने या पूर्व विभागातील हे संघ असतात मोठ्या संख्येने त्यांच्या वाटेमागे पाठीराख येत असतात नवीन गोलंदाज येतो आता प्रतीत पाटील येतोय 6 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता परंतु अजूनही काही कठीण नाहीये मी म्हणेन गोवडणे टीमला आता कठीण संघर्ष करावा लागेल प्रयत्न करावा लागेल ट्राय अगेन एंड अगेन बट डोंट क्राय इम्पॉसिबल को पॉसिबल करने के लिए यहाँ पर बड़ा कठिन संघर्ष है वो कठिन संघर्ष सामने इस संघर्ष को पार करने के लिए यहाँ पर कोशिश करनी पड़ेगी मैं कहूंगा 6 बॉल 21 धावांची आवश्यकता अनेक सामन्यांमध्ये हे आव्हान पार होताना आम्ही पाहिलंय त्यामुळे बॅट्समन आदित्य आणि त्याच्या सोबत असणारा बॅट्समन काय करेल याकडे सर्वांचं लक्ष पहिलाच बॉल मात्र प्रतीचा डॉट जातोय आता 5 बॉल आणि 21 धावा सामन्यातलं समीकरण आता कठीण होऊन राहिलंय मी म्हणेन गोवडणे टीमसाठी षटकारांशिवाय पर्याय नाही चौकारांशिवाय पर्याय नाहीये गोवडणे टीमचे बरेच पाठीराखे आहेत थोडेसे निराश झाले असतील वर्तक सर देखील खरं तर आज या मॅचचा आनंद घेत असतील त्यांचंही स्वागत असेल
त्यांच्या गावचा संघ खेळतोय मैदानात. कव्हर ड्राईव्ह केलाय, अपरकट न खेळलाय, पंचांचा इशारा येतोय. 4 धावांसाठी चौकार. याच चौकारांची अपेक्षा आहे. उशिरा नका होईल. आलाय हाच कणकणीत चौकार. चार बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. 4 बॉल मध्ये 3 षटकार ठोकावे लागतील. 4 बॉल मध्ये 4 चौकार जरी मारले ना तरी सामना जिंकता येणार नाहीये. आणि अशा प्रकारे आता होत्या नव्हत्या त्या अपेक्षा देखील समाप्त झाल्यात की काय. आता 3 बॉल 17 म्हटलं तर कंपल्सरी 3 षटकारच मारावे लागतील. बॅट्समन पूर्णपणे आदित्य उगतोय चुकतोय. प्रतीकचं कौतुक करूया. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे गोवटणे टीमची. 61 धावांचं आव्हान असताना 3 बॉल 17. हा मारलाय. यस, जी अपेक्षा आहे षटकाराची ती पूर्ण करत असताना आदित्यच्या बॅट मधून आलाय. 3 बॉल 17ची आवश्यकता असताना हा पहिला खणखणीत षटकार. चेंडू 11ची गरज. बघा दिघाडीच्या रुपेश माद्रीने या धावा केल्या होत्या पूर्ण. 2 बॉल 11 केलवणे का कोण विसरेल. साई मैदानावरचा तो सामना. त्यामुळं टेनिस क्रिकेट अनिश्चित खेळ आहे. 2 बॉल 11ची गरज. काय आदित्य मारेल का 2 षटकार हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. प्रयत्न आहे मैदानाच्या आतमध्ये. शरीराला लागलाय बॉल. मिळाली केवळ 1. आता 1 चेंडू 10 धावांची आवश्यकता. गोलंदाज प्रतीकचं कौतुक करूया. काय गोलंदाजी केली आहे. षटकार मारल्यानंतर कोणत्याही प्रकारचं दडपण न घेता त्याने चांगली गोलंदाजी केली आहे. 1 बॉल विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. पुढील सामने मात्र 3 ओव्हरचे तुम्हाला पाहायला मिळतील. विनर वर्सेस विनर असा हा पहिला सामना आपल्या वेटीला येईल. चिरले 1 बॉल 11ची गरज असताना हा सामना 10 धावांनी जिंकतोय. इथे मात्र वशिनी संघ हार्दिक अभिनंदन. हॅलो. तत्पूर्वी ग्रामपंचायत चिरोड्याचे माजी उपसरपंच सन्मानी आमचे मित्र आकाशजी आणि त्यांच्या समेत आमचे क्रिकेटला धर्म मानणारे संगमजी यांना विनंती करून की आपण व्यासपीठावर यांची कृपा करायची. दोन्ही मान्यवरांना विनंती करून. तर रिव्हॉल्व सर मॅन ऑफ द मॅच सांगा.